जैसे हम नहीं भूल पाए वैसे सब लोग नहीं भूल पाए। ये आवाज़ को हमेशा बुलंद रखे, निर्भया की कुर्बानी व्यर्थ ना जाए। देशभरातल्या महिलांवरच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी लढा अखंड सुरू राहायला हवा, निर्भयाच्या आई वडिलांनी व्यक्त केली अपेक्षा। जस्टिस ए.के. गांगुलींवर पश्चिम बंगाल मानवी अधिकार आयोगाचं अध्यक्षपद सोडण्यासाठी दबाव वाढला। इंटर्न मुलीनं सुप्रीम कोर्टात दाखल केलं प्रतिज्ञापत्र। ॲडिशनल सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग यांनी केलं उघड। माजी केंद्रीय मंत्री सिसराम ओला यांच्या निधनामुळे आज संसदेचं कामकाज होणार नाही। लोकपाल विधेयक उद्या होणार राज्यसभेत सादर। अण्णांचं उपोषण आणखी एका दिवसानं वाढलं। ये जो लोकपाल बिल ला रहे हैं, इस लोकपाल बिल से मंत्री को क्या एक चूहा भी जेल नहीं जा सकता। इसमें एक चूहा भी जेल में नहीं जाएगा और इसमें शेर भी जाएगा। लोकपाल विधेयकावरून अण्णा आणि केजरीवाल आमने सामने। केजरीवाल यांनी स्वतंत्र आंदोलन करावं, अण्णांनी फटकारलं, तर किरण बेदींनीही सुनावले खडे बोल। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी नाही, द्रमुकनं केलं स्पष्ट। राज्यभरात मेडिकल स्टोअर्स आजपासून 3 दिवस राहणार बंद। एफडीएच्या जाचक नियमांच्या विरोधात पुकारला बंद। आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप क्रिकेटच्या मैदानावर येणार आमने सामने। पुण्यातल्या अखिल मंडई मंडळाची अनोखी क्रिकेट स्पर्धा।